गट क्रमांक 3, 4 व 5 व समता समिती गट क्रमांक 3 यांच्या विद्यमाने वर्षावास प्रबोध मालिकेचा सांगता समारंभ ब्रह्मपीठावरती विराजमान असलेले मान्यवर आपल्या उपस्थिती वाढवते आमच्या कार्यक्रमाची शान ज्यांची उपस्थिती ज्यांनी या ठिकाणी प्रबोधन करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे ते आदरणीय आनंदजी करसारडे उपस्थित सर्व गट 3, 4, 5 चे सन्माननीय पदाधिकारी संघ प्रतिनिधी गट प्रतिनिधी सर्व गावातून आलेले सभासद बौद्धाचार्य महिला मंडळे बत्तीची वाद हे जे ज्ञानाचे पसरावे हवे या जगात त्याला दीपप्रज्वलने करू या कार्यक्रमाची सुरुवात। अतिथींच्या आगमनाने सजले हे सेवा सदन अतिथींच्या आगमनाने सजले हे सेवा सदन दीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतम्
परिचेत्यं सर्व सपठानेषु पठितं सारयिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलविद्यं विदुरयानं देवरूपं सुजीव विमलचक्षु कविरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधर्मं सुप्रेम विहरलज्जं सुजननेत्रं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधुवरदानतु आद्यकुलभूषतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेजा पंकजानर्वरा रत्नसुजनोद्धारा भगवंता मुजाकरा भक्तकाजा चौदार संगरी शस्त्रधरिता करी कापरा हरिमुरी रौद्ररूपा मुक्तिवत कोणता जीर्णस्मृती जाळिता उजाळिल्या अगतिका मार्ग साधा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानवोदती सार्थसंज्ञा शरणबुद्धास शरणधम्मास शरणसंघासमी भीमराजा
विमानाचा स्वागतम स्वागतम या जय विमानाचा तसेच 3 नंबर गटातील उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, स्वीकृत सदस्य, सर्व गाव प्रतिनिधी, महिला मंडळे यांचे सर्व पदाधिकारी, गट क्रमांक 3 नंतर सर्व समितीचे पदाधिकारी या सर्वांचं शब्द सुमनाने स्वागत. त्यानंतर गट क्रमांक 4 चे अध्यक्ष आदरणीय आणि आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय आनंद जाधव यांचं स्वागत. गट क्रमांक 5 चे अध्यक्ष अरुण पवार यांना विनंती करतो की त्यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. गट क्रमांक 5 चे उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, स्वीकृत सदस्य, सर्व गाव प्रतिनिधी, महिला मंडळ या सर्वांचं शब्द सुमनाने स्वागत. त्यानंतर गट क्रमांक 5 चे अध्यक्ष आदरणीय अरुण पवार यांचं स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरिक संस्थेचे चेअरमन आदरणीय शिबी जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. राजापूर तालुका बहुजन संघ संस्कार समितीचे अध्यक्ष त्यांच्या वतीनं आणि बौद्धचार्यांच्या वतीनं या ठिकाणी प्रकाश वळजो आहे आणि ते पत्रकार सुद्धा आहेत. त्यांच्या दोन्ही जबाबदाऱ्यांना मी या ठिकाणी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. यानंतर ज्यांचा आपल्याला आज धम्माचा विचार किंवा मार्गदर्शन, प्रबोधन, प्रवचन याचा लाभ होणार आहे ते या ठिकाणी उपस्थित असलेले
आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे केंद्रीय शिक्षक बोधाचार्य माझे सामने आदरणीय आनंद कासाडेकर गुरुजी यांचं स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय निलेश पात्रकर हे गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी पतसंस्था या संस्थेचे चेअरमन आदरणीय सी बी जाधव यांचं स्वागत सभाध्यक्ष नरेश पात्रकर यांनी गुलाब पुष्प देऊन करावं असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी या सभागृहामध्ये सर्व उपासक उपासिका त्याचबरोबर सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील शिक्षक प्राध्यापक अधिकारी पदाधिकारी कर्मचारी शीलसंपन्न सदाचार संपन्न सद्गुण संपन्न सर्व उपासक उपासिका यांचं शब्दस्मरणाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या सभागृहामध्ये खुर्चीत बसले प्रत्येक व्यक्तीचं शब्दस्मरणाने स्वागत. या ठिकाणी स्वागताध्यक्ष आपले गट क्रमांक 4 चे अध्यक्ष आनंद जाधव यांचं स्वागत सभाध्यक्ष नरेश पात्रकर यांनी गुलाब पुष्प देऊन करावं. यानंतर एक छोटासा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे 5 मिनिटाचा. आपल्याला कल्पना आहे राजापूर तालुका बहुजन संघ गट क्रमांक 3 अंतर्गत संस्कार समितीच्या वतीनं या ठिकाणी एक महत्त्वाची व्यक्ती राहून जाते. आपल्या राजापूर तालुका बहुजन संघाच्या सरचिटणीस आणि गट क्रमांक 3 च्या महिला अध्यक्षा आदरणीय प्रीती जाधव यांचं स्वागत सभाध्यक्ष आनंद जाधव हे गुलाब पुष्प देऊन करते. मुंबई गटाचे उपाध्यक्ष गट क्रमांक 3 चे उपाध्यक्ष रवींद्र जाधव या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी मी गट क्रमांक 3 अंतर्गत बुद्ध पूजा पाठांतर स्पर्धा. आताच आपल्याला हे थोडं आश्चर्य वाटेल की याच्यामध्ये स्पर्धा कसली, कारण गेली 60 वर्ष आपण हे म्हणत आलेलो आहोत सर्वांचं पाठांतर असतं. बक्षीस आणि गुलाब पुष्प देऊन त्यांच्या प्रतिनिधी या ठिकाणी यायचं आहे. त्या ठिकाणी कोण साथी करणाऱ्या व्यक्ती असतील त्या पूजा पाठामध्ये सहभाग झालेल्या या ठिकाणी उपस्थित असतील किंवा त्यांचे मंडळाचे पदाधिकारी असतील तर त्यांनी या ठिकाणी येऊन ते बक्षीस स्वीकारायचं आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांक रुपये 700 हरळ बौद्ध विकास मंडळ व महिला मंडळ यांनी मिळवलेला आहे. मी हरळच्या महिला मंडळाला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आणि हे बक्षीस आमच्या गट क्रमांक 3 चे उपाध्यक्ष आदरणीय शिवाजी सदाशिव जाधव उपाध्यक्ष यांनी पुरस्कृत केलेला आहे. त्यांना पुन्हा धन्यवाद देतो आणि स्वागताध्यक्ष आनंद जाधव यांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस वितरण करावं. आणि यानंतर आपल्याला सर्वांचा अंदाज आला असेल पहिलं बक्षीस ज्याने आता पूजापाठ सादरीकरण केला ते पात्र बौद्ध विकास मंडळ व रमामाता महिला मंडळ यांनी प्रथम क्रमांक ₹1000
यांनी मिळवलेले आहेत आणि हे पुरस्कृत केले आमच्या पात्र बुजुर्गांचे मुंबईचे कार्यकर्ते अशोक रामचंद्र तांबे, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी हे धम्मदान दिलेलं आहे, त्यांचे सुद्धा आभार. आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रवचनकार आदरणीय आनंद कासारडेकर गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी हे प्रथम क्रमांकाचं बक्षीस वितरित करायचं आहे. ना अशा राहू दे बरोबर राहिलं. मागे राहा असं या स्पर्धेसाठी ज्यांनी धर्मदान देऊन सहकार्य केलेलं आहे त्या व्यक्ती या ठिकाणी आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे 700 रुपये हे आमच्या गटमंत्रीचे उपाध्यक्ष शिवाजी सदाशिव जाधव यांनी दिल्याबद्दल मी त्यांना अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचं आभार मानावे. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं बक्षीस 500 रुपये हे आमचे बंधू बाळकृष्ण बाबू पाचरकर यांनी दिले आणि त्यांचं या ठिकाणी अध्यक्षाला विनंती करतो की त्यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचे आभार मानावे. यानंतर आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तिन्ही गटाचे जे अध्यक्ष आहेत हे मी 2 अध्यक्ष या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत. सर्वप्रथम गट क्रमांक 4 या 4 नंबर गटाचे अध्यक्ष आदरणीय आनंद जाधव यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करावं. अभिवादन. राजापूर तालुका बौद्ध संघ गट क्रमांक 4 गट क्रमांक 3, 4 व 5 ग्रामीण यांच्या वतीने वर्षवास प्रबोधन कार्यक्रम मालिका सांगता समारंभ आज इथे मुक्कामी होत आहे. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेशजी पाचलकर, गट क्रमांक 4चे अध्यक्ष अरुण पवार आपल्याला आता आज मार्गदर्शन करणार आहेत. ते आमचे मार्गदर्शक आनंद कासारडेकर सर्वांना मी मैत्रीपूर्वक जयभीम करून आता जो कार्यक्रम आम्ही आखलेला आहे तो म्हणजे कशासाठी आहे की आपली जी संघटना आहे ती संघटना मजबूत होऊन त्यासाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे. आतापर्यंत आपण एकत्र आलोच नाही. 1 नंबर 4 नंबर 3 नंबर 5 नंबर हे गट कार्यरत आहेत, चांगलं काम करतात, परंतु ते एकत्र येऊन ते काम करायला पाहिजे. काळाची गरज आहे. आपल्यावरती भरपूर आपल्या मोठमोठे अधिकारी आहेत, त्यांच्यावरती आतापर्यंत अन्याय होतात, अजूनही होत राहणार आहेत. या काळाची गरज समजून आपण सर्वांनी एकत्र येऊन
आपण हे सहकार्य आता केला तसं पुढेही करावं अशी मी अपेक्षा करतो आणि तो काम पुढेही. धन्यवाद अनिल जाधव. अगदी मार्मिक शब्दामध्ये त्यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर गट क्रमांक 5 चे अध्यक्ष आदरणीय अरुणजी पवार यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करावं. सर्वांना मैत्रीपूर्ण जय हिंद. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र क्रांतिवीर छत्रपती शिवाजी महाराज, माता भीमाई, माता रमाई यांच्या प्रतिमाना. त्याचप्रमाणे गट क्रमांक 3, 4, 5 यांच्या विद्यमाने आपल्या पाचर येथे वर्षावा समारंभ आणि प्रबोधन हा आपण कार्यक्रम नियोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे विद्यमान अध्यक्ष, गट क्रमांक 3 चे अध्यक्ष नरेंद्र पाचरकर, त्याचप्रमाणे गट क्रमांक 4 चे अध्यक्ष आनंदजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे आजचे प्रबोधनकार आपले आनंद कासार्डेकर व खुर्च्यांवर बसलेल्या सर्व गटातून आलेले सर्व गटांचे पदाधिकारी, गावातून आलेले सर्व गावांचे पदाधिकारी, महिला मंडळी, सभासद बंधू. आत्ताच आपल्या जाधव साहेबांनी सांगितलं की आपली 3 गटांची एकता ही लोकांना दिसली पाहिजे, संघटना एकत्रित दिसली पाहिजे. त्यानुसार आपण ही सुरुवात केलेली आहे. मला वाटतं जाधव साहेब आज आपली सुरुवात झालेली आहे, परंतु याच्यापुढे आपण कार्यरत असायला पाहिजे आणि संघटना भरगच्च. आज मला वाटतं आज हा हॉल कमी पडला आहे. पुढच्या वर्षी आपल्याला दुसरा हॉल घ्यावा लागेल या कार्यक्रमासाठी आणि सर्व गावातून मंडळी आली पाहिजे आणि संघटना मोठी आपल्याला वाढवली पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो आणि मला वाटतं अध्यक्षांनी जर मला रजा दिली तर मला पुढे कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला जायचं आहे. म्हणून 2 मिनिटात मी आपले 2 शब्द पूर्ण करतो आणि थांबतो. धन्यवाद अरुण पवार. यानंतर आपल्या सर्वसामान्य सभासदांना आर्थिक सहाय्य करणारी पतसंस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्थिक पतसंस्था या पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय CP जाधव सर यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा या ठिकाणी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. उपस्थित बंधूंनो, आजचा दिवस खरोखरच आपल्या सर्वांसाठी अत्यंत भाग्यवान दिवस आहे. कारण आजच्या दिवशी आपण याच दीक्षाभूमीवरती कित्येक वर्षांपूर्वी आपण इथे दीक्षा घेतली होती आणि याचं सार्थक आज निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आज आपण सर्वांनी या ठिकाणी अत्यंत अल्पावधीतच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केला, त्याबद्दल पहिल्यांदाच आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, त्याचबरोबर स्वागताध्यक्ष, या कार्यक्रमाचे प्रबोधनकार आमचे मित्र आनंद कासार्डेकर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले 3 गटाचे सन्माननीय अध्यक्ष, सरचिटणीस, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. आजचा दिवस खरोखरच आजच्या या 5 दीक्षाभूमीमध्ये आनंदाचा दिवस आहे आणि या आनंदाच्या दिवसांमध्ये आपण सर्वांनी हा उत्साह असाच टिकवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. असाच आमचे अध्यक्ष, दोन्ही अध्यक्ष, 4 नंबर गट, 5 नंबर गट या दोन्ही अध्यक्षांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे की ही जी समतेचा गाडा आहे, हा समतेचा गाडा असाच पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी असाच प्रयत्न करूया, उत्साह असाच टिकूया आणि पुढची जे येणारे कार्यक्रम आहे ते असेच 3 गटांचे एकत्र समतेच्या वातावरणामध्ये धम्माच्या या रीतिरिवाजाप्रमाणे धम्माचे जे बीज आहे हे असंच बीज प्रत्येकाच्या रक्ताच्या थेंबाथेंबापर्यंत वाढण्याचा प्रयत्न करूया आणि टिकवण्याचा प्रयत्न करूया. आणि इथूनच खरी प्रेरणा आहे, दीक्षाभूमीची प्रेरणा आपण घेऊया आणि दीक्षाभूमीची प्रेरणा जर घेतला तरच या कार्यक्रमाचं खरं श्रेय झालं असं आपण समजू. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, आजचा कार्यक्रम आपण सर्वांनी
सहकार्याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आजच्या शुभदिनी आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो आणि ते थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत आणि जय संविधान. धन्यवाद जाधव सर. यानंतर संविधानाने आपल्याला समतेचा संदेश दिलेलाच आहे आणि महिलांसाठी खास करून आरक्षण सुद्धा दिलेलं आहे. प्रत्येक कार्यामध्ये महिलांचा सहभाग आपण जाणीवपूर्वक करून घेत असतो आणि म्हणून आपल्या राजापूर तालुका बहुजन संघाच्या सरचिटणीस आणि गटक्रमांतींच्या अध्यक्षा महिलांचं नेतृत्व करणाऱ्या प्रदीप जाधव यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करावं. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे हे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महिलांच्या उद्धारकर्त्या माता सावित्रीबाई फुले, माता रमाई अशा थोर विचारवंतांच्या कार्यास माझे पंचांग प्रणाम. आजच्या या वर्षावास सांगता कार्यक्रमासाठी उपस्थित या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष पाचलकर साहेब, गट क्रमांक 4 चे अध्यक्ष जाधव साहेब, 5 चे अध्यक्ष जाधव साहेब आणि राजापूर तालुका आंबेडकर पतसंस्थेचे चेअरमन आपले जाधव साहेब, आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने धार्मिक असं प्रबोधन करणारे आपले कासारडेकर काका, त्याचप्रमाणे या 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर गटातील सर्व सचिव, पदाधिकारी, सभासद, महिला भगिनी या सर्वांना माझा सविनय जय भीम. आज खरं तर असा हा भरगच्च कार्यक्रम पहिल्यांदाच या 5 ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. खरं तर आजच्या या कार्यक्रमाचं जी धार्मिकतेची पूजापाठाची जी जबाबदारी आमच्या पाचलच्या स्थानिक मंडळावर गट क्रमांक 3 ने सोपवली होती. आम्ही नक्कीच तो प्रयत्न केला आणि जे प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालंय त्यामध्ये आमच्या पाचल बौद्ध विकास मंडळाचा भरपूर आम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि एखादी गोष्ट करत असताना त्याचे प्रयत्न करणे अत्यंत गरजेचं असतं आणि या वर्षावास कार्यक्रमामध्ये ज्या ज्या गावामध्ये जी पुष्प झाली त्या ठिकाणी पूजापाठाचे कार्यक्रम झाले. खरोखर आमच्यावर जेव्हा वेळ आली तेव्हा एक 8 दिवस आम्ही खूप नुसती पूजापाठ आली आणि म्हटली याला काय अर्थ नसतो, कारण बरेचसे बौद्धाचार्य गण इथे आहेत, तर त्यामध्ये कुठे थांबणं किंवा कुठे त्याला वळण देणं किंवा त्यामध्ये असणारी गोडवा या सगळ्या गोष्टी बारकाईने करणं गरजेचं असतं. आणि खरोखर पाचल बौद्ध विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी, त्यामध्ये आमचे उदय काका यांनी भरपूर आम्हाला सहकार्य केलं आणि आमचा जो पहिला क्रमांक आला, खरोखर मी धन्यवाद देते गट क्रमांक 3, 4 आणि 5 यांना. खरं तर जे स्वागत पद्य काय गीत आम्ही सादर केलं तर यासाठी सुद्धा प्रमोद जाधव सरांनी स्वतः लिहिलं होतं ते आणि मेहनत सुद्धा घेतली. आमच्या गट क्रमांक 3 च्या सचिव धैर्य गावातून या 4-5 वेळा पाचलला प्रॅक्टिससाठी आल्या आणि सहजासहजी मी म्हणाले प्रयत्नाशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. जसं आम्हाला शक्य झालं तसं गट क्रमांक 3 च्या समितीच्या महिला समितीच्या वतीने आणि रमामाता महिला मंडळाच्या वतीने आम्ही जो काही कार्यक्रम आपल्यासमोर सादर केला त्यामध्ये थोडी चूकभूत झाली असेल तर आपण क्षमा करावी. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सगळे इथे उपस्थित राहिला त्याबद्दल राजापूर तालुका बौद्ध संघाच्या वतीने आपण सर्वांना लाख लाख शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय भीम. धन्यवाद प्रीती जाधव. या ठिकाणी सर्व महिलांच्या वतीनं त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. अतिथींचे आगमन झाले शब्दस्मरणातून, तेजाळलेल्या आहेत दशदिशा दीपप्रज्वलनातून, आनंदाने मोहरला आहे सभागृह बुद्धगीतातून.
आता कार्यक्रमाची माहिती आपण जाणून घेतली या सर्वांच्या मनोगतातून. यानंतर एक छोटासा सत्कार आपण या सर्वांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे. आजच्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्याला प्रबोधन ज्यांचं लाभणार आहे ते आमचे आदरणीय आनंद कासार्डेकर यांचा शाल, पुस्तक आणि गुच्छ देऊन या ब्रह्मपीठाच्या वतीनं सत्कार करण्यात येत आहे. मी अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. अपशब्द बोलते, शिव्या झाले, काय झाले, हा राग कुठे व्यक्त झाला? वाणीवरती व्यक्त झाला. एवढ्यावरच तो मनुष्य थांबत नाही, त्याचा राग उठवला जातो, तो हात वर करतो आणि त्याला मारायला जातो. म्हणजे हे काम राग कुठे पहिल्यांदा उत्पन्न झालं? मनामध्ये. तो वाणीवर उत्पन्न झाला आणि शरीरावरती उत्पन्न झाला. मग मनुष्य काय करतो? शरीर, वाणी, मनाने अकुशल काम करतो, अपवित्र काम करतो, पाप कर्म करतो. पाप कर्म यांची व्याख्या काय? पाप म्हणजे काय? पाप आणि पुण्य आपण शब्द ऐकलेले आहे. पाप म्हणजे जे काम केल्याने, पाप म्हणजे जे काम केल्याने दुसऱ्याची हानी होते, दुसऱ्याचं नुकसान होतं, दुसऱ्याचं अमंगल होतं, दुसऱ्याचं अहित होतं. मग असं कोणतंही व्हायच्या. आणि मग मोदी बाबा हे कसे महिलांना फसवायचे वगैरे असे उदाहरण आपण ऐकले. तर म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की दैवी चमत्कारावर विश्वास ठेवायचा नाही. त्यानंतर ईश्वर विश्वास हे सुद्धा धर्माचे अवश्य अंग नव्हे ईश्वरावर. कारण ईश्वर हा सुद्धा कसा, हे जग कोणी निर्माण केले तर त्याला सर्वसामान्य उत्तर आहे की ते ईश्वराने निर्माण केले. ईश्वरावर विश्वास ठेवणारे त्याचं वर्णन सर्व शक्तिमान आणि सर्व व्यापक किंवा सर्वज्ञ असं केलं जातं. ही पृथ्वी हे जग सगळं ईश्वराने निर्माण केलेलं आहे. पण बुद्ध हे मानत नाही. कारण काय? ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगितलं जाते आणि तो न्यायी आणि दयाळू आहे असंही म्हटलं जातं. आणि म्हणून बुद्ध ईश्वर नाकारतात. ते म्हणतात की ईश्वर कोणी पाहिला आहे का? लोक बोलतात तो अज्ञात आणि अदृश्य आहे. उदाहरणार्थ बुद्ध सांगतात, म्हणजे बाबासाहेबांनी बुद्ध त्यांच्या धर्मामध्ये उल्लेख केलेला आहे. बाबासाहेब पण म्हणतात की न पाहिलेल्या मुलीवर प्रेम करणं, तिला आपण कधीच पाहिलं नाही, म्हणजेच आपण ईश्वरावर प्रेम करतो. ईश्वर कधी पाहिला आहे का? आतापर्यंत बुद्धाने सगळ्यांना प्रश्न विचारले, कोणी त्याचं उत्तर दिलं का मी ईश्वर पाहिलेला नाही. मग जर ईश्वर पाहिलेला नाही तुम्ही, तर ईश्वराला कसं काय मानतात? आणि म्हणून बुद्ध म्हणतात की ईश्वराला मानायचं नाही. ही पृथ्वी किंवा हे जग ईश्वराने निर्माण केलेलं नाही. त्याची उत्क्रांती या सिद्धांताप्रमाणे जग हे विकास पावलेला आहे. ते ईश्वराने निर्माण केलं नाही, ते विकास पावलेला. जर ईश्वराने निर्माण केलेलं असेल तर आपण एक समजू, ठीक आहे जग ईश्वराने निर्माण केलं. मग जगामध्ये दुःख आहे, दारिद्र्य आहे, दुःखामध्ये जगामध्ये अन्याय होत आहेत, मारामारी होत आहेत, खून होत आहेत, दरोडे पडत आहेत. मग ईश्वर एवढं दयाळू आहे, तो कृपावंत आहे, अगदी सुख करता दुःख करता आहे, तर मग तो ह्या गोष्टी का नष्ट करत नाही? आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विकार आहेत, राग आहे, लोभ आहे, द्वेष आहे. हे जर ईश्वर असेल तर तो का दूर करत नाही? त्यांनीच केलं पाहिजे ना. पण असं काही घडत नाही. आणि जर ईश्वराला मानलं तर मनुष्य आपल्या जीवनामध्ये जे काय कर्तृत्व करतो त्याला काय किंमत राहिली? मनुष्य आपल्या कर्तृत्वाने मोठा होतो, ज्ञानाने मोठा होतो, त्याला काय किंमत आहे की नाही? म्हणून आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की ईश्वरावर विश्वास ठेवायचा नाही, तो धर्म नव्हे. त्यानंतर आत्म्यावरील विश्वास हा सुद्धा धर्म आहे. आत्मा आहे, महात्माच्या शरीरामध्ये आत्मा आहे. आणि म्हणून मी अनेक वेळा ऐकलं असेल इतर धर्मामध्ये, संप्रदायामध्ये
की असं म्हटलं जातं की आत्मा हा एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण करतो. तर बुद्धाने हा आत्मा नाकारलेला आहे. ईश्वरासंबंधी जसं बुद्धाने सांगितलेलं आहे तसंच बुद्धाने आत्म्याविषयी सुद्धा सांगितलेलं आहे. कारण या आत्म्याचा आकार काय, त्याचं स्वरूप काय, हे बुद्धाने अनेक प्रश्न विचारले, तर त्याचं त्याला कोणालाही उत्तर देता आलं नाही. म्हणून बुद्धाने सांगितलं की माणसाच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा आत्मा राहत नाही. मग तो प्रत्येकाच्या अंगठ्या एवढा असेल, तो म्हणतो मोठी एवढा आत्मा आहे. आणि आत्मा हा कसा आहे की जसं एखादं वस्त्र बदललं जातं तसं शरीर जीर्ण झालं की ते सोडून आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो, तिथे एक नवीन जन्म होतो. अशा प्रकारची जी धारणा आहे तर ती बौद्ध धर्मामध्ये नाही. हे आपल्या बौद्ध बांधवांनी नीट समजावून घेतलं पाहिजे की शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा आत्मा नाही. आणि म्हणून बुद्धाने आत्म्याला नाकारलेला आहे. कारण ब्राह्मणी धर्मात आत्मा शरीरापासून वेगळा पण शरीराच्या आत जन्मापासून मृत्यूपर्यंत वास्तव्य करत असतो, असं वैदिक धर्मामध्ये सांगितलेलं आहे. परंतु आत्मा मानणं, ईश्वर मानणं हे कशाचं उद्योग आहे, हे पुरोहित वर्गाचं कौतुक आहे. कारण ज्या वेळेला ईश्वर मानला जातो त्या ठिकाणी पुरोहित वर्ग होतो, त्या आत्मा मानला जातो तिथे पुरोहित वर्ग होतो. आणि पुरोहित वर्ग निर्माण झाला त्या ठिकाणी तर ते माणसाच्या उत्कर्षाला हानिकारक आहे. आणि म्हणून आत्मा आणि ईश्वर हे मानायचं नाही असं तुझं सांगतात. त्यानंतर यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा सुद्धा अधर्म आहे. आता अधर्माबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करूया की अधर्मामध्ये यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधर्म आहे. बुद्ध काय म्हणतात की त्या काळामध्ये यज्ञ केले जायचे. यज्ञ कशासाठी केले जायचे तर यज्ञ इच्छापूर्तीसाठी केले जायचे. परंतु यज्ञामध्ये त्यावेळेला आहुती दिल्या जायच्या. मग गायीच्या आहुती दिल्या जायच्या, घोड्यांच्या आहुती दिल्या जायच्या, प्राण्यांची सुद्धा, मनुष्यांची सुद्धा आहुती दिल्या जायच्या का इच्छापूर्तीसाठी. तशा प्रकारची त्यावेळी एक मान्यता होती, परंपरा होती. पण बुद्धाने पहिला यज्ञयागाला विरोध केलेला आहे की यज्ञयागाने काय होतं की हिंसा होते आणि म्हणून हिंसा नको आहे. मनुष्याच्या उत्कर्षाला हानिकारक असणारी हिंसा करायची नाही. म्हणून बुद्धाने यज्ञयागाला सुद्धा हा विरोध केलेला आहे. त्याच्यानंतर धर्मग्रंथांचे केवळ पठण करणे म्हणजे अधर्म आहे. धर्म जर माणसाजवळ केवळ एखादा मनुष्य असं म्हटलं जातं की खूप शिकला आहे, विद्वान आहे, परंतु विद्या आहे त्याच्याजवळ, ग्रंथाचं चांगलं पठण केलं आहे, त्याला चांगल्या प्रकारे पठण केल्यामुळे चांगल्या प्रकारे भाषण देऊ शकतो, चांगल्या प्रकारे प्रवचन देऊ शकतो, परंतु त्याच्याजवळ जर नम्रता नसेल, विनय नसेल तर ती केवळ ग्रंथाचं पण काय उपयोगाचं नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे की विद्या, शाळेमध्ये सुद्धा आपण वाचतो की विद्या ही विनयाने शोधते. आणि त्याच्यासाठी आपण म्हणतो की केवळ धर्मग्रंथाचं पठण उपयोगाचं नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला हे विद्येचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर सद्धम्म म्हणजे काय ते आपण बघूया. आपण धम्म म्हणजे काय पाहिला, अधर्म म्हणजे काय ते सुद्धा पाहिलं. ईश्वर विश्वास ठेवायचा नाही, आत्म्याचा आपल्याला विश्वास ठेवायचा नाही. परंतु सद्धम्म, मग धम्म आहे तो काम करतोय, अधर्म आहे त्याच्यामध्ये सद्धम्म आहे. मग सद्धम्माची लक्षणं कोणती आहे तर बुद्ध म्हणतात की मनाची मलिनता दूर करणे म्हणजे हा सद्धम्म आहे. आणि म्हणून मनात सतत सद्विचार असले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अविचार किंवा वाईट गोष्टी असता कामा नये. एका दिवशी भगवान बुद्ध प्रवचन देत होते की दुःख कसं आहे, या दुःखातून कसं बाहेर पडता येईल. आणि बुद्ध जेव्हा प्रवचन सांगत होते ना त्या प्रत्येकाला असं वाटायचं की माझ्यासाठी सांगताय, माझ्यासाठी सांगताय, कारण ही माझ्या मनाची व्याकुळता आहे, हे माझं दुःख आहे, याच्यातून कसं बाहेर पडावं हे मला बुद्ध सांगतायत. म्हणून प्रत्येक जण ना भगवान बुद्धाचं प्रवचन असताना अतिशय मनापासून ऐकत होते. समोर बसलेले उपासक उपासिका असायच्या. उपासक उपासिकाचा अर्थ काय की जो बुद्ध धर्म सांगायला म्हणतो त्याला आपण उपासक म्हणतो, किंवा जी महिला असेल, माता भगिनी असेल तर तिला आपण उपासिका म्हणतो. पूर्वी आपण बौद्धाचार्यांना सुद्धा उपासक म्हणत होतो, परंतु बौद्धाचार्य म्हणजे उपासक नाही. जे बौद्ध धर्म संघाला मानणारे आहेत, आचरण करणारे आहेत, ते उपासक उपासिका आहेत. बौद्धाचार्य हे वेगळा विशिष्ट गट आहे, तो प्रशिक्षित गट आहे. बौद्धाचार्य जरी आज आपल्या समाजामध्ये हे आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तुम्ही पांढरी सूत्र कपडे आमच्या माता भगिनी या ठिकाणी घालून आलेले आहेत की तुम्ही आम्ही काय काम करतो, हे तुम्ही आम्ही एका बौद्ध भिक्षूचंच काम करतो आहोत ना. आज समाजामध्ये एवढे भिक्षू नाहीये,
आज आपल्यामध्ये जे धर्मगुरूंनी जे काय प्रवचन भाषण देऊन समाज परिवर्तनाचं जे काम करायला पाहिजे, परंतु हा आज आपल्याकडे संघ म्हणा किंवा बोलत दिवशी कमी पडत आहे. म्हणजे समाजामध्ये तुम्ही आम्हीच कार्यकर्ते म्हणून पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळतो. मला अध्यक्ष करा, मला सेक्रेटरी करा, त्यानिमित्ताने मी पदावर आल्यामुळे ते लोकांची सेवा करू शकेन, हा त्याच्या मागचा उद्देश हेतू असतो. आणि अशाच अर्थाने आपण ती पद स्वीकारपणे काम करतो. म्हणून धार्मिक क्षेत्रात जर तुम्हाला पदं मिळत असतील ना तर कधी नाही म्हणायचं. पण ज्या मला पदासाठी भांडायचं ते पण मागून घ्यायचं. का मागून घ्यायचं? कारण त्या पदावर राहून तुमच्या पारदर्शिता वाढणार आहे, त्या पदावर राहून तुमची सेवा होणार आहे, त्या पदावर राहून तुमच्या मनाची सहनशीलता वाढणार आहे. तर अनेक प्रकारच्या लोकांमध्ये आपल्याला काम करायचं आहे. कोण चांगलं बोलेल, कोण वाईट बोलेल, कोण निंदा करेल, कोण कधी कधी शिवीगाळी सुरुवात करेल, कोण अंगावर राहून सुद्धा इतर कार्यकर्ते आपण पाहिले त्या गावामधून. तर त्यावेळेस सगळं सहन करत असतो. हे कोणासाठी करतोय मी, याच्यामध्ये माझा काय स्वार्थ नाहीये. मग कधी कधी बायको म्हणते, तुम्ही लोक घरात बसा ना, कशाला उगाच हे लोकांचे निदान आलं, तुम्ही घरचं काय तर लोकांचं द्यायचे लष्करचे वाकडे वाजायच्या, लोक घरात बसायचे, सोडून द्या सगळं. परंतु नाही, आमचा घरा कार्यकर्ता असतो बाबासाहेबांच्या विचाराचा, तो म्हणतो मी असं अर्ध्या वाटून परत येणार नाही. मला सेवा करायची बोलू दे, परंतु मी माझ्या शरीर मानाने मी लोकांचं वाईट करत नाही, मी लोकांचं हित करत नाही, मी चांगलंच काम करतो. चांगलं काम करत असताना जर अशा पद्धतीने जर माझी अवघड होत असेल तर ती मी सहन करेन. आणि म्हणून मनाची मलिनता दूर करणं ही खूप पहिली गोष्ट आहे. तर भगवान बुद्धांचे त्यावेळेला उपासिका बसले होते, राजे महाराजे बसले होते, प्रतिष्ठित राजा होता, त्याच्यानंतर मगध देशाचा राजा बिंबिसार होता, कौशल देशाचा राजा प्रसेनजीत, अनेक राजे महाराजे बसले होते. एका बाजूला भिक्षू संघ बसला होता, एका बाजूला उपासिका आणि भगवान बुद्ध धर्म लोकांना समजावून सांगत होते. धर्म म्हणजे काय? मोठमोठी वरचे प्रवचन भाषणं नव्हती, की तुमचं दुःख काय, तुमच्या समस्या काय, तर त्याच्यातून कसं आपल्याला बाहेर पडायचं आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला निर्माण प्राप्त कसं करून घ्यायचं आहे, हे भगवान बुद्ध असे लोकांना समजावून सांगत होते. आणि त्याच्यातून काय लोक एकेका प्रवचनातून अनेक लोक अलर्ट होत होते, कारण त्यांच्या मार्मिका समृद्ध होत्या. त्यांनी जीवनामध्ये खूप काही कुशल कामं जमा केलेली होती. कधी कधी आपण म्हणतो ना, हा सेवा खूप पुण्यवान आहे, आपण सेवा करतो. मला आठवत आहे, मी आता मध्ये काय काय उदाहरण देतो. ज्यावेळेला आम्ही एका ठिकाणी शिबिराला गेलो होतो, आपले अरविंद इनामदार जे पोलीस महासंचालक होते, तर ते आंधळ्यांना तिथे नेऊन संडास बाथरूममध्ये धुत होते. त्याचं भरपूर त्यांना धुवून काढत होते. लोक काय म्हणत होते, हा बघा साहेब स्वतःचे मोठेपणासाठी कशी आंधळ्याची सेवा करतो ना, ते लोकांनी मला किती धर्मवान आणि किती अध्यात्माचा अभ्यास आहे. आणि ज्यावेळेला शिबिर सुटण्याची त्याने भाषण करताना काय सांगितलं की मी सेवा का केली, कारण बुद्धाने सांगितलेलं होतं की जो मनुष्य अंध लोकांची सेवा करतो त्याला 6 जन्म अंधत्व येत नाही. या काही गोष्टी आम्ही जन्म पुनर्जन्माच्या बोलत नाही, कारण त्या बोलण्यासाठी एक वेगळा आपल्या त्या पद्धतीचे विषय असावे लागतात. कारण लोक म्हणतील का भगवान बुद्धाने आत्मा नाकारला, भगवान बुद्धाने ईश्वर नाकारला, भगवान बुद्धाने पुनर्जन्म नाकारला, पण कुठल्या पुनर्जन्माच्या गोष्टी करताय असे लोक कधी कधी, कारण सुज्ञ लोक आपल्याला विचारतील, परंतु त्याची कारणं वेगळी आहेत, त्या अवस्था वेगळ्या आहेत. जन्म पुनर्जन्म हा काय शरीराचं होत नाही. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनुसार बुद्धाने त्यांच्या धर्मामध्ये चांगलं विश्लेषण केलेलं आहे. शरीरामध्ये शरीर आपलं तत्व हे कसं म्हणजे या घटकाने बनलेलं आहे. आप आहे, तेज आहे, वायू आहे आणि पृथ्वी आहे, या सगळ्या घटकांनी बनलेले, त्याच्यामध्ये ऊर्जा पण आहे. आणि आपलं एका तत्वाचं जरी विघटन झालं तरी माणसाचा मृत्यू होतो. हे विज्ञान आहे याच्या मागे सगळं. हे बुद्धाने खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून बुद्धांचं प्रवचन चालू असताना एक म्हातारी त्या ठिकाणी बुद्धाला म्हणते, सगळे लोक निघून गेले, बुद्धांचं प्रवचन संपलं, सगळे निघून गेले. आणि मग बुद्धाला विचारते प्रश्न, महाराज म्हणजे माफ करा मला, तुम्ही हे जे काय सगळं सांगताय ना, मी तर अशी झाडाने पाहिजे, मला काही कळत नाही, परंतु मी पाहते की तुमची प्रवचन ऐकून लोक चांगल्या मार्गावर यायला लागले, तुमची प्रवचन ऐकून लोक निर्वाण प्राप्त करायला लागलेले आहे. हे सगळं परिवर्तन होतोय. त्यावेळेला संपूर्ण उत्तर भारत संपूर्ण वेळा गोधर्मय झालेला होता. आणि म्हणून हे सगळं तिने पाहिलं तर तिला बुद्धाचं धर्म कसा येते, पण दुःखातून मुक्त व्हायचा कळत नव्हता. कारण बुद्धाने एकच तिला सांगितलं की जे आपण याच्यामध्ये म्हणतो सर्वस्व तात्याने घेतली की ती गाथा कुठली आहे, सर्व पापस्थ करणं, धर्मपालन गाथा. धर्मपालन गाथेमध्ये धर्माचं पालन किंवा आचरण करण्याची गाथा आहे ती की सर्व पापस्थ करणं कुशलस्स उपसंपदा सचित पर्यटपण गीतन विधान शासन. बुद्धांचं हे शासन आहे. बुद्धाचं शासन म्हणजे सरकार म्हणा किंवा बुद्धाचं सांगणं हेच आहे की सर्व पापस्थ करणं, कुठल्याही प्रकारचं तुम्ही अकुशल काम करू नका, पाप करून काम करू नका की ज्याच्यामुळे दुसऱ्याची आणि तुमची हानी आहे.
कुशलस्स उपसंपदा असं काम करा की ज्याच्यामध्ये दुसऱ्याचं हित आहे, त्याच्यामध्ये स्वतःचं हित आहे. कुशलस्स उपसंपदा सचित परियोदपन, स्वतःचं चित्त हे कसं विकारातून मुक्त करता येईल, परियोदपन कसं दमन करून टाकता येईल, कसे मनातले विकार काढून टाकता येतील. एकदम बुद्धानं शासन तुला तरी सांगणं आहे. 2 शब्दामध्ये त्या अशिक्षित अडाणी म्हातारीला बाबा बुद्धाने धर्म सांगितला, जीवनमुक्तीचा मार्ग सांगितला की हे मनातले विकार हे काढून टाका, कोणत्या प्रकारचं अपेक्षित कर्म करू नका. हे बुद्धाचं सांगणं, याच्याकडे काय नाही, याच्यात सगळं धर्म सामावलेला आहे. आणि म्हणून म्हटलं जातं की हजारो रणक्षेत्रांवर हजार योद्ध्यांना पराभूत करणारा सुद्धा श्रेष्ठ होत नाही किंवा विजय म्हणण्यास योग्य ठरत नाही, परंतु ज्याने स्वतःच्या मनाला जिंकलं तो खरा विजय. हा विजय आपल्याला प्राप्त करायचा आहे, म्हणून स्वतःच्या मनाला जिंकायचं आहे. बाहेरच्या जगात आपला कोणी शत्रू नाही. मला तो असं बोलला, माझी त्याने अशी हानी केली, मला त्याने असे पैसे घेतले, माझे दिलेले आहेत म्हणून त्याच्याविषयी रागरोष टाकून जे आपण बाहेरचे सगळे शत्रू निर्माण करून ठेवलेले आहेत ना, बुद्ध म्हणतात बाहेरच्या जगात आपला कोणी शत्रू नाही. आपल्या मनातले विकार हे आपले खरे शत्रू आहेत. कारण ते ज्या ज्या वेळेला जागृत होतात त्यावेळेला ते आपली जेवढी हानी करतात तेवढा बाहेरचा शत्रू सुद्धा आपली हानी करत नाही. आणि हे ज्याने ओळखलं तर तो मनुष्य नंतर काय करतो की आपले मनातले विकार कसे नष्ट होतील. मला राग येतोय, मी रागातून माझी कशी मुक्तता होईल. माझ्या मनामध्ये द्वेष आहे, द्वेषातून माझी कशी मुक्तता होईल. माझ्या मनात तृष्णा आहे, माझ्या मनात काम वासना आहे, माझ्या मनात अनेक प्रकारचे जे विकाराने हे सगळं मन भरलेलं आहे, ह्या आग्रही तो जोड मी करतोय, ह्याच्यातून माझी कशी मुक्तता होईल याच्यासाठी तो प्रयत्न करतो. आणि मग तो शील समाधानी प्रज्ञेच्या मार्गाला लागतो. शीलाचं पालन केलं नाही तर सगळं फुकट आहे. पहिली गोष्ट म्हणजे शील. माणूस किती बोलका असू दे, किती मोठा असू दे, किती विद्वान असू दे, पण शीलाचं पालन करत नसेल ना तर त्याची विद्वत्ता ही काय कामाची नाही, अवसर फुकट आहे. बाबासाहेब एवढे विद्वान म्हणतो, प्रकांड पंडित म्हणतो, प्रज्ञा सूर्य म्हणतो, काय काय शिक्षण बाबासाहेबांना लावले जातात, परंतु बाबासाहेब म्हणतात की माझ्या जीवनात एकाही शिलाचा भंग केलेला नाही, एकाही दारूच्या थेंबाला स्पर्श केलेला नाही, इतकं शिलाचं काटेकोरपणे पालन करत होतो. म्हणून बाबासाहेबांनी त्यांचे जे त्यावेळेचे शत्रू जे घाबरत होते ते काय घाबरत होते. बाबासाहेब सांगतात की मी शिलाचं पालन करतो, माझ्याकडे वाटलं करून दाखवण्याची कोणाची हिंमत नाही, म्हणून हे लोक मला घाबरतो. अशा पद्धतीचे बाबासाहेबांचं भावना होतं. म्हणून मनाची मर्यादा दूर केली पाहिजे. आणि मग पुढे भगवान बुद्ध सांगतात की सर्व पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा सचित परियोदपनं विधं विधान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं विचरितं चरे धर्मचारी सुखम स्थिती असली लोके परमिते. धर्मयुक्त आचरण करणाऱ्याचं रक्षण धर्मच करतो. आणि असा तो ब्रह्मचारी असतो. ब्रह्मचारी याचा अर्थ काय, धर्माचं आचरण करणार तो ब्रह्मचारी. तो या लोक्याने परलोकी अस्मी लोके परमेच तो सुखाने झोप घेतो. नतावता धर्मो धरो यावता बहु वासती योचे अपंपी स्वानन धर्म कायने बसते. की भरपूर बोलण्याने कोण धर्मधर होत नाही, तर जो थोडं बोलतो आणि धर्माचं आचरण जास्त करतो तो हा खऱ्या अर्थाने निर्वाणाला प्राप्त होतो. आणि म्हणून ती पटिसेनाची गोष्ट माहिती असेल तुम्हाला, त्याला फक्त एकच गाथा म्हणता यायची, सगळेजण त्याची अवहेलना करायची. परंतु ज्यावेळेला बुद्धाला कळले की सगळे याची किंमत त्यावेळेस करतात, त्याला एकच गाथा येते. तर मग बुद्धाने त्याला एका ठिकाणी 500 ऋषीने होत्या, त्यांनी प्रवचनासाठी बोलवलं. एका भगवान बुद्धाकडे विनंती केली की आम्हाला प्रवचनासाठी माणूस द्या. मग या पटिसेनला पाठवलं, जा माणूस तिकडे प्रवचन दे. आणि त्या 500 अनंत ऋषींसमोर प्रवचन द्यायचं आहे, साधी गोष्ट नव्हती. आणि बुद्धाला अशा माणसाला पाठवले की जो अशिक्षित आगाने विषय त्याला काहीच येत नव्हतं, त्याचं पटिसेन नाव. त्यावेळी त्या ऋषीने म्हणाला आता काय करणार, भगवंताने पाठवलेलं आहे, त्याला त्याने त्याचा स्वीकार तर करावा लागेल. आणि त्याला त्यावेळेला बोलवलं, तर तो येऊन बसला आणि थोड्याशा यांच्यामध्ये तो सुरू झाले की याला एकच गाता येते. आणि म्हणून त्याचा काय तेवढं सन्मान केला गेला नाही. त्याला भोजन दिलं दुपारी 12:04 पुन्हा भोजन द्यायचं असतं. आणि म्हणाले तर भोजन झाल्यानंतर म्हणजे आता द्या प्रवचन. पण त्यांनी प्रवचन दिलं, एकच गाथा म्हटले. त्याने सांगितलं सुरुवातीला, मी काय प्रवचन देऊ शकत नाही, मला एकच गाथा येते, माझं शिक्षण कमी आहे असं सांगितलं. तर सुरुवात केली आणि गाथा म्हटली, पण ती उलटी गाथा म्हटली. आणि ती उलटी गाथा म्हटल्याच्या नंतर ना त्याने सांगितलं इतर विषूने ना ज्या अनंत पदार्थ प्राप्त झालेल्या होत्या त्या 500 विषूने त्या सगळ्या विषू नाही सांगितलं तुम्ही गाथा उलटी म्हणा, त्यांना ती गाथा उलटी म्हणता येणार. मग त्यावेळी त्याने सांगितलं की जी गाथा उलटी मी म्हटलेली आहे त्याचा अर्थ असा आहे, मी त्या गाथेचं पूर्णपणे आचरण करतो आणि मग मी अनंत झालो. तर मग ती गाथा
चा अर्थ ज्यावेळेस त्या प्रतिष्ठित पंथाने ज्यावेळेस त्या 500 भिक्षुणींना सांगितला त्यावेळेस त्या भिक्षुणी सुद्धा त्याच्या ज्या काय अर्थ झाला ते आरंभ झाला. हे सांगायचं तात्पर्य काय की कोण भरपूर काय गाथा पाठ आहे, त्याच्या भरपूर काय चांगल्या पद्धतीची विद्वत आहे, चांगल्या प्रकारचं प्रवचन देऊ शकतो, चांगल्या प्रकारच्या भाषण करून टाळ्या मिळू शकतो, असा मनुष्य निब्बाण प्राप्त करू शकत नाही. तर तो मनुष्य प्राप्त करू शकतो की जो आचरण करतात, हे बुद्धाचं त्याच्या मागचं सांगणं आहे. त्याच्यानंतर जग हे धर्मराज्य बनविणे, जग बाबासाहेबांचा एक संकल्प होता काय की जगामध्ये एक मला नवं समाज निर्मितीची बाबासाहेबांची संकल्पना होती. आज बाबासाहेबांच्या संस्थेपद्धतीने आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या संस्था आहेत की जे बुद्धाचे बाबासाहेबांचे विचार सांगतात, त्याच्यामध्ये कोण छोटी नाही कोण मोठी नाही. आणि म्हणून जग हे धर्मराज्य आपल्याला बनवायचं आहे, त्याच्यासाठी सगळ्या संघटनांचा समन्वय असला पाहिजे, कोणती संघटना असू शकते. आणि या सगळ्या संघटनांनी एकमेकाच्या धर्मपीठावर जाणं, एकमेकाचा मान सन्मान ठेवणं, एकमेकाचा आदर सत्कार करणं, हे आपलं एक धर्मराज्य बनवण्याचे बाबासाहेबांचं स्वप्न आहे. आणि त्याच्यासाठी संकल्प गाथेमध्ये सांगितलं जातं ना, इमाय धर्माळ धर्मप्रतिपत्ती या बुद्धन पूजेमी, इमाय धर्माळ धर्मप्रतिपत्ती या धर्म पूजेमी, इमाय धर्माळ धर्मप्रतिपत्ती या संगम पूजेमी. या प्रतिष्ठित धर्माच्या आचरणाने बुद्धाची पूजा करतो, धर्माची पूजा करतो, संघाची पूजा करतो. इमिना प्रिय कमेना मामे बाल समागमो संत समागम होतो त्यावर बाण करते. ती मूर्खाची संगती करणार नाही, सज्जनाची संगती व्हायला पाहिजे. आणि पिकांच्या वृद्धीसाठी वेळेवर पाऊस पडायला पाहिजे. आणि आपली उन्नती होण्यासाठी काय म्हणतात की धार्मिक किंवा शासन करते हे धार्मिक व्हायला पाहिजे. शासन करते हे कसे की धार्मिक व्हायला पाहिजे, तरच समाजामध्ये समाज हा धार्मिक होतो. म्हणून आपल्या देशामध्ये पाहतो आपण, आपली ओळख आहे की म्हणतात ना की जग में बुद्ध का नाम है, यही बुद्ध की शान आहे. आज जगामध्ये बुद्धाचं नाव आहे. आणि म्हणून आपल्या अशोक चक्र आहे, ध्वजावरती आहे, आपल्याला बुद्धाचं दर्शवतं राजमुद्रा आहे, ते सुद्धा आपल्या देशाने स्वीकारलं. आपल्या देशाकडे जर पाहताना काय पाहतं की बौद्ध राष्ट्र आहे, तिथली काय परिस्थिती आहे ती मला माहिती आहे. आणि म्हणून आपलं जग हे धर्मराज्य बनवण्यासाठी बाबासाहेब सुद्धा असं म्हटलं जातं की ज्यावेळेला त्यांनी दीक्षा दिली त्यावेळेला की सारा भारत बौद्धमय करायचा. सारा भारत बौद्धमय म्हणजे काय, केवळ दीक्षा देऊन बौद्ध झालं म्हणजे आम्ही बौद्ध नाव ते बौद्ध आहोतच, परंतु त्याही व्यतिरिक्त आपल्याला विचाराने लोकांना बदलायचं आहे, बौद्ध करायचं आहे. मग तो कुठल्या जाती धर्माचा पंथाचा असू दे, त्याला तुमची करुणा तुमची ममता ही जवळ घेतली पाहिजे, त्याच्यासाठी मैत्री जोडली पाहिजे. आपण जर म्हणत राहिलो ह्या संघटना करतो त्या संघटनेचा किंवा ह्या धर्माचा त्या संघटनेचा, तर बुद्ध हे शिकवत नाही, धर्म आपल्याला शिकवत नाही. सगळे आपण हे आहोत. बाबासाहेबांना बुद्धांना विचार मांडणारा कुठल्याही संघटना जगातले असू दे, त्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून आपलं बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे की जग हे धर्मराज्य आपल्याला बनवायचं आहे, त्या दृष्टीने आपलं नियोजन असलं पाहिजे. त्यानंतर धर्माला सत्तमाचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिलं पाहिजे. खूप महत्त्वाची आहे प्रज्ञा. वेळ होते तरी पण सांगतो थोडक्यात की प्रज्ञा आणि आमची आता पुतणी प्रज्ञा, तर आमच्या भावाची मुलगी आहे की त्यानंतर पहिल्यांदाच मी आता घरी गेलो होत्या, तिचे नाव प्रज्ञा ठेवलं आहे. प्रज्ञा ह्या शब्दाचं झालं प्र म्हणजे प्रत्यक्ष आणि ज्ञा म्हणजे ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान जे स्वतःने अनुभवलेलं आहे. बुद्धांना जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली तेव्हा बुद्धाने काय केले, त्यांची जी भूमिस्पर्श मुद्रा आहे की त्यांनी भूमीला स्पर्श करून ते म्हणताय की मी अनंत झालो, सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त झालो, सर्व प्रकारच्या आजारातून मुक्त झालो, सर्व प्रकारच्या विकारातून मुक्त झालो. मी केवळ मुक्त नव्हे तर विमुक्त झालो. हे मी जर सांगितलं जगाला लोकांना तर लोक माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. ही भूमी त्याला साक्षी आहे. आणि म्हणून ती भूमिस्पर्श मुद्रा भगवान बुद्धांची मुद्रा पाहत असेल, कारण मी खरंच मुक्त झालो आहे. जे लोकांना सांगितलं तर ह्या वासनेच्या विकारामध्ये, ह्या सगळ्या आसक्तीमध्ये जे लोक मी माझं करणारे या लोकांमध्ये जगाला तुम्ही सांगत ते लोक या विकारातून बाहेर पडणार नाहीत, मान्य करणार नाही, तरी भूमी त्याला हे आहे. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की प्रज्ञा, मी प्रज्ञा प्राप्त केली. प्रत्यक्ष हे जे मी 6 वर्षे फक्त तपश्चर्या करून मिळवलं ज्ञान आहे, कुठल्या धर्मग्रंथात वाचलेलं नाही, कुठल्या गोवा महाराजांनी सांगितलं नाही, तर हे ज्ञान मी माझ्या स्वतःच्या मेहनतीने मिळवलेलं आहे. ही प्रज्ञा विकसित केले, स्वतःच्या मेहनतीने केलेले आहे. बाबासाहेबांना प्रज्ञावंत म्हणतो. बाबासाहेबांनी संपूर्ण आपल्या घरादाराचा त्याग करून अविरत मेहनत परिश्रम करून ज्ञान संपादन केलं आणि ते प्रज्ञावंत झालेले आहे.
ते काय कुठल्या ग्रंथपठणाने झाले नाही. म्हणून प्रज्ञा ही कशी आहे ती स्वतः प्राप्त करण्यासारखी मेहनतीने ती एक अवस्था आहे. प्रज्ञा ही अवस्था आहे, ती अवस्था सुद्धा कशी आहे की गुन्हारी तलवारीसारखी पण आहे असं म्हणतात. त्याच्याजवळ नम्रता नसेल, विनयता नसेल, शील नसेल तर प्रज्ञा ही घातक पण आहे. मग प्रज्ञेचा कसा वापर करायचा आपण शिकायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यामध्ये बुद्ध पुन्हा सांगतात की प्रज्ञेचे 3 प्रकार आहेत. ते कोणते आहेत की भावनामयी प्रज्ञा, श्रुतमयी प्रज्ञा आणि चिंतनमयी प्रज्ञा, हे 3 प्रज्ञेचे प्रकार आहेत. आता भावनामयी प्रज्ञा म्हणजे काय, चिंतनमय प्रज्ञा म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्हाला पटली, आज कासाडे तुमच्या समोर या विषय दिला त्या विषयावर बोलताय, तुम्ही चिंतन करताय, ही प्रज्ञा आहे तुमची की हा मनुष्य बोलतोय, किती खरं आहे किती खोटं आहे, हे सगळं आम्ही ऐकलं, आम्हाला सगळं माहिती आहे, याच्यात काय वेगळं आहे, तुम्ही चिंतन करायला लागता. परंतु त्याही पुढे जाऊन दुसरी प्रज्ञा जी जागृत होते चिंतनमयी प्रज्ञानंतर, नाही श्रुतमयी प्रज्ञा, पहिली श्रुतमयी प्रज्ञा की तुम्ही ऐकताय, तुमची प्रज्ञा म्हणून तुम्ही ऐकताय. ज्याच्यावर प्रज्ञा नाही तो मनुष्य इतक्या वेळ सभागृहात बसून ऐकणार नाही. काय लोक घरी बसून आहेत, त्यांना नाही आवडत. ती प्रज्ञा त्यांची श्रुतमयी जी प्रज्ञा आहे ती विकसित झाली नाही. पण ज्याला आवड आहे तो मनुष्य कधी गप्प घरात बसत नाही, तो समाजामध्ये जाणार, समाजामध्ये बसणार, उठणार, काय ते चालतंय, काय ते श्रुतमयी प्रज्ञा जी जागृत झाली असेल तो ऐकतो, नंतर चिंतन करतो. ती चिंतनमयी प्रज्ञा त्याची विकसित होते. आणि माणसाचं कल्याण करणारी जी प्रज्ञा असते ती कोणती असते की ती भावनामयी प्रज्ञा. त्याच्या मनामध्ये भावना निर्माण होतात, ही गोष्ट ऐकली मी खरी आहे, मी चिंतन केलंय की याचा मला किती उपयोग आहे, प्रत्यक्ष ज्यावेळेस त्या मार्गावर चालायला लागतो, आचरण करायला लागतो, ती भावनामयी प्रज्ञा त्याला निर्माणाकडे घेऊन जाते. आणि म्हणून अशा प्रकारे प्रज्ञा आणि ज्ञान यांच्यामध्ये फरक आहे, समजावून घ्या. ज्ञान हे एखाद्या विषयाचं असू शकतं, त्या विषयामध्ये मात्र PhD केलेली असेल, त्याला डॉक्टरेट मिळालेली असेल, ते ज्ञान आहे त्याला. मग एखादा मनुष्य डॉक्टर होईल, एखादा मनुष्य कायद्याचा अभ्यास केला वकील होईल, एखाद्या माणसाने तांत्रिकतेचा अभ्यास केला तर तो इंजिनियर होईल, एखाद्या माणसाने काय IPS UPSC केलं, त्या प्रशासनाचा अभ्यास केला तर तो एखादा अधिकारी होईल. हे त्याचं ज्ञान झालं, त्याचं ज्ञान झालं म्हणजे ती प्रज्ञा आहे. प्रज्ञा ही शिलाचं पालन केल्याचे मनाची एकाग्रता होते, मन कुशल चित्ताने भरून जातं. कारण तुमच्या मनामध्ये सद्विचार असतात, झोपत असताना, उठत असताना, बसत असताना, खात असताना, पित असताना, ही जी अवस्था जी झाली असते याला प्रज्ञा म्हणते. आणि ही जी प्रज्ञा ही तुम्हाला निर्वाणाकडे घेऊन जाणारी असते, त्या अवस्थेकडे घेऊन जाणारी असते. तर केवळ ही प्रज्ञा जी आहे ही याचा फरक आपल्या लक्षात आला. आता भगवान बुद्ध पुढे म्हणतात की केवळ प्रज्ञा पुरेशी नसून तिच्यासोबत शीलही असली पाहिजे. मगाशी म्हटल्याप्रमाणे शील जर नसेल तर प्रज्ञा ही घातक ठरते. आज अनुभव बनवणारे ते प्रज्ञा म्हणतायत ना, त्याची जर थोडी बौद्धिकता आहे म्हणून त्याने अनुभव बनवलाय. नागासाकी वरती जेव्हा जपानमध्ये बॉम्ब टाकणारा मनुष्य, त्या सायंटिस्टला काय वाटतं असेल, अरे मी बॉम्ब बनवला, बॉम्बचे काय परिणाम झाले, आज ती जमीन सर आपली झाली, तिथे पुन्हा सजीव काय हे निर्माणच होत नाही, इतकी माझ्या बॉम्बमध्ये शक्ती आहे. अरे पण त्याने किती हिंसा केली, किती विश्वास केलेला त्याच्या परीक्षेने, हे तुम्ही आम्ही बोललो तर समजू शकतो. ही त्याची प्रज्ञा आहे, पण ही उद्दंसक प्रज्ञा आहे. पण तीच प्रज्ञा बोधिसत्व सिद्धार्थ गौतम नावाच्या एका बोधिसत्वाने प्राप्त करून बुद्धत्व झाले. त्याच्याजवळ करुणा आहे, त्याच्याजवळ अनंत करुणा, अनंत मुदिता, अनंत उद्रेका, अनंत मैत्रीने भरलं त्याचं मन की चारी दिशांना असणारे प्राणी सर्व विषय त्याच्या मनामध्ये काय आहे की अनंत करुणा आहे, अनंत मुदिता आहे, अनंत मैत्री आहे. मैत्रीने करुणेने त्याचं मन भरून गेलं. दोघांमध्ये किती फरक आहे, ही प्रज्ञा आपण सर्वांना लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की केवळ प्रज्ञा पुरेशी नसून तिच्यासोबत शीलही असलं पाहिजे, शीलाचं पालन असलं पाहिजे. धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील यांच्याविषयी करुणेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो सद्धर्म पावतो. धम्म जेव्हा करुणेपेक्षा मैत्रीला महत्त्व देतो तेव्हा तो सद्धर्म पावतो. कारण मैत्री म्हणजे मैत्रीमध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा असता कामा नये. ही आपली निर्विकार मैत्री असली पाहिजे, तरच ती मैत्री खऱ्या अर्थाने आपल्याला विचारतो. मग मैत्री कशी असली पाहिजे, आपले मित्र आहेत, कार्यकर्ते आहेत, आपण समाजामध्ये काम करतो आणि काम करत असताना एखादा कार्यकर्ता एखाद्या कार्यकर्त्याला काम करताना बोलतो, मग त्यावेळेस तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी करुणा असेल, मैत्री असेल तर त्याची शब्द तुमच्या मनाला लागणार नाही. का लागणार नाही, अरे तो माझा मित्र आहे, आज भले माझी चूक नसताना मला बोललाय, मग तेवढंच आपण धरून बसूया का, तेवढा जर मनामध्ये बसून त्याचाही कधीतरी आपण अपमान करण्यासाठी प्रयत्न करतो. ही जी सोडाची भावना ही मैत्रीमध्ये असता कामा आहे. मला तो बोलला ठीक आहे, माझी चूक असताना बोलला, तुम्ही त्याला एका बाजूला घ्या आणि थोडं समजावून सांगा, बाबा असे बोलू नको. किंवा बाकीच्या कार्यकर्त्यांनी सांगायला पाहिजे, त्या व्यक्तीने बोलता कामा नाही, बाबा तो आज अध्यक्षांना बोलला
आज अध्यक्ष मनुष्य झाला आहे, चांगल्या लोकांचं काम करतो एवढं, त्या घरादाराचे दुर्लक्ष करून स्वतःचा पैसा खर्च करून स्वतःचा विसर्जन करून आमच्या माता भगिनी काम करतात, त्यांना सुद्धा बोलता कामा नये. हे कधी निर्माण होतं? जर त्या व्यक्तीविषयी मनामध्ये आपल्याला मैत्रीची भावना असेल, करुणीची भावना असेल तरी निर्माण होत असतं. आणि ते मग संघटनेमध्ये वादविवाद निर्माण होते. तो मला असं बोलला ना, मी पण त्याचं बघतो काय करायचं. उद्या तोही अध्यक्ष झाल्यानंतर मी पण बघतो त्याचं काय करायचं, त्यालाही कसं त्या खुर्चीवर खाली काढतो, त्याचा कसा अपमान करतो, अशा प्रकारचे मग आपण त्या भावनेने वागतो. आणि त्याच्यामुळे मग ते संघटनेमध्ये जे धर्म अधर्मान करून मार्ग आहे तो आपण करत नाही. म्हणून आपण कुठलाही माझा अपमान केला ना, ठीक आहे करू दे, परंतु आपण त्याच्याविषयी मनामध्ये करुणेची भावना ठेवायची, प्रेमाची भावना ठेवायची. आम्ही बाबासाहेबांचं नाव घेतो ना, हिंदू धर्मामध्ये एवढे अन्याय अत्याचार झाले, परंतु भगवान बाबासाहेबांच्या मनामध्ये त्या संप्रदायाची धर्माविषयी करुणेची भावना होती. करुणेची भावना होती की नाही, मैत्रीची भावना होती. अरे हे माझे बांधव आहे, हे माझे बांधव, ही भावना, म्हणून ती भावना आपण मनात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर धर्माला सदमरूप यायला त्याने माणसाचे मोठेपणा त्याच्या जन्मावरून नाही तर कार्यावरून ठरवावे. बुद्ध सांगतात की माणूस तो जन्माने मोठा होत नाही, जन्माने मोठा होत नाही तर तो त्याच्या कर्माने मोठा होतो. आणि मग ज्यावेळेस भगवान बुद्धाला दोन शिष्य भेटले, अजयतन म्हणजे वृक्ष स्थळ आहे, तुम्ही बुद्धगयाला जेव्हा प्रवास करता तेव्हा त्याच्यावर ग्रुप ठेवलेला आहे की कोणीही जन्माने ब्राह्मण होत नाही तर तो कर्माने होतो. जो भगवान बुद्धाने पहिले भगवान बुद्धाचे उद्देश केलेला आहे की मनुष्य स्वतःच्या कर्तृत्वाने ज्ञानी होत असतो, मोठा होत असतो, विद्वान होत असतो, तो जन्माने होत नाही. आणि हे भगवान बुद्धाने पहिला संकल्प त्यावेळेला मांडलेला आहे. त्याच्यानंतर धर्माला सद्धमरूप यायला त्याने माणसामधील समतेची भावनेची असून केली पाहिजे. कारण माणसामध्ये विषमता आहे. कारण कोण शक्तिशाली आहे तर कोण दुबळ आहे, कोण बुद्धिमान आहे तर कोण थोडासा बुद्धीने कमी आहे, कोण कर्तृत्ववान आहे तर कोण निष्क्रिय आहे. अशा प्रकारचे अनेक प्रकारचे विषमता ही समाजामध्ये आहे. कोण गोरा आहे, कोण काळा आहे. ही जी विषमता आहे या विषमतेविरुद्ध बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्यामध्ये आणि भगवंतांनी आपल्याला शिकवलेलं आहे. म्हणून समता आपण प्रस्थापित केली पाहिजे. आणि म्हणून आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा, भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा, जे आपल्या क्रियावर म्हणा किंवा उद्देशिका म्हणा किंवा प्रास्ताविकामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या घटनेचे 4 महत्त्वाचे स्तंभ आहेत: समता, स्वातंत्र्य, कर्तृत्व आणि न्याय. समता हे पहिले सुरुवातीला ठेवलेलं आहे. आज या देशामध्ये असणारे सर्व जाती धर्माचे लोक हे आज या घटनेवर काय देशाचं राजकीय एकत्र राहिलं आहे ते केवळ समता हे तत्वावर आणि बदलतात. स्वातंत्र्य, बाबासाहेब म्हणतात या देशातून मला स्वातंत्र्य नको आहे, की ज्या देशामध्ये जर व्यक्तीला स्वातंत्र्य नसेल तर त्या देशातून मला स्वातंत्र्य कामी आहे, ते उपयोगाचं नाही. अशा पद्धतीने समता ही खूप महत्त्वाची आहे. आणि ती समता तुम्ही आम्ही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. मग अशी म्हटल्याप्रमाणे कोणाला कमी कळत असेल, कोणाला जास्त कळत असेल, त्या पद्धतीने त्याला आपली निवडीप्रमाणे त्याचे विषय द्या, त्याची पद्धत द्या. परंतु कोणाला कमी लेखू नका, कोणाला उच्च नीच लेखू नका. कारण अनेक वर्ष आपण भोगत आलो आणि त्याच्यातून बाहेर पडलो जाता. समतेवर प्रवचन देतो, समतेवर भाषण देतो, समतेने सगळ्यांना वातावरण सांगतो. मग आपण जर अशी विषमता निर्माण करू तर आपण समाजामध्ये कशी समजा निर्माण करू शकतो. तर म्हणून आपला विषय होता की धर्म जी जीवन जगण्याचा मार्ग हा कधी अधर्म होतो आणि कधी सधर्म होतो. याची कारणं काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेतले. तसा आता हा विषय आम्ही कार्यक्रम करीत असताना वैयक्तिक राहण्याला समोर प्रत्येकाचे नोटीसही घेऊन देत असतो. परंतु आपल्याला प्रवचनाचा सुरू करायचा विषय मांडावा लागल्यामुळे मी या ठिकाणी मांडण्याचा विषय प्रयत्न केलेला आहे. तर आजच्या या प्रसंगी या ठिकाणी खरंच की समाजपत्राने सांगेन की आयुष्यमान आमचे प्रमोद जाधव यांनी फोनवरून मला कळवलं की कासारेकर येऊ शकाल का 12 तारीखला. मी म्हटलं ठीक आहे, कार्यक्रममध्ये म्हणून म्हटलं येईल मी. आणि संपूर्ण राजापूर तालुका परिषद संघ, मुंबई ग्रामीण आणि सर्व जे आपले 3, 4, 5 आणि संस्कार समिती गट क्रमांक 3 यांनी तुम्ही आम्ही मला बोलावून या ठिकाणी बोलण्याची संधी दिला. मी खरंच तुमचे सर्वांचे आभार मानतो, सर्वांना धन्यवाद मानतो. हीच आपुलकी, हीच करुणा, हीच मैत्री आपण अशीच जतन करून ठेवूया आणि एकमेकाला आपण अशाच पद्धतीने आपल्या प्रसार करूया. आणि जो मान सन्मान दिला तर त्याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं प्रबोधन केलेलं आहे. भविष्यामध्ये कधी आम्हाला गरज वाटली तर अन्य वेगवेगळ्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तुम्हाला देऊ.
त्यानंतर महत्त्वाचा टप्पा म्हणजे आजच्या या कार्यक्रम ज्यांच्या उपस्थितीमध्ये ज्यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे ते आदरणीय नरेश पासरकर हे अध्यक्ष मनोगत आणि मार्गदर्शन करतील. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध प्रमुख नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे शासन अध्यक्ष गट क्रमांक 4 चे अध्यक्ष अनंत जाधव, त्याचप्रमाणे गट क्रमांक 5 चे अध्यक्ष अरुण पवार, आजच्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक यशमान अनंत कासारेकर आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले यशमान चंद्रकांत जाधव, चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पात्र, त्याचप्रमाणे संघाच्या सरचिटणीस आणि गट क्रमांक 3 च्या महिला समितीच्या अध्यक्षा यशमान कीर्ती जाधव, गट क्रमांक 3 चे सरचिटणीस विजय जाधव आणि सर्व सन्मान्य पदाधिकारी सदस्य, गट क्रमांक 4 चे सरचिटणीस यजमान संदेश श्रीके आणि सर्व पदाधिकारी सदस्य, गट क्रमांक 5 चे सरचिटणीस दीपक जाधव, सर्व पदाधिकारी सदस्य, सर्व आदरणीय बौद्धाचार्य, तिन्ही गटातील सर्व सन्माननीय गाव प्रतिनिधी, त्याचप्रमाणे महिला मंडळ बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी प्रथमतः वर्षापासूनचा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि नियोजनाप्रमाणे आणि अपेक्षेप्रमाणे आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने उपस्थिती या कार्यक्रमासाठी दाखवली. प्रथमतः या ठिकाणी मी 5 मुद्द्यांचं विवेचन करणार आहे. त्यापैकी पहिला मुद्दा आहे आपल्या भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर न्यायालयाच्या काम चालू असताना एका दाव्याच्या सुनावणीच्या प्रसंगी वकील राकेश किशोर यांनी केलेल्या भूकपेटीचा प्रकाराचा आम्ही गट क्रमांक 3, 4 आणि 5 मधील सर्व समाज बांधवांतर्फे जाहीर निषेध या कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी केलेला आहे. हे या ठिकाणी मी जाहीर करतो आणि अशाच प्रकारचा जागरूकपणा सम्यक स्मृती आपण दाखवणं गरजेचं आहे असं या ठिकाणी प्रतिपादन केलं. दुसरा मुद्दा आहे की आजच्या या कार्यक्रमाची आवश्यकता सांगत असताना आम्ही असं सूचित करू इच्छितो की पाचही आपली सर्वांची बाजारपेठ तर आहेच, शिवाय त्यापेक्षाही महत्त्वाचं हे की आपल्या सर्वांची बौद्ध धर्माची दीक्षा होणे आहे. तसेच या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्यामुळे पाचर या भूमीविषयी आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयात आदराचं आणि श्रद्धेचं स्थान आहे आणि म्हणून या ठिकाणी धम्म चळवळ जागरूक ठेवणारे विविध कार्यक्रम होणे गरजेचे आहे आणि ते असे की नंबर 1 गट क्रमांक 3, 4, 5 यांच्या वतीने स्थापित जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी त्याची देखभाल चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. नंबर 2 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण
केलं पाहिजे. नंबर 3, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणजे 14 एप्रिल या दिवशी सामूहिक पूजापाठाचा कार्यक्रम त्याचं नियोजन केलं पाहिजे आणि तो झाला पाहिजे. नंबर 4, पाचल हे परिसराचे धम्मदीक्षा ठिकाण असल्याने धम्मचक्र प्रवर्तन दिन अर्थात सम्राट अशोक विजयादशमी हा कार्यक्रम संयुक्तपणे गट क्रमांक 4, 3, 4 आणि 5 त्यांच्या वतीने साजरा करणे गरजेचं आहे. नंबर 5, दरवर्षी वर्षावर समाप्ती निमित्त पाचल दीक्षाभूमी येथे संयुक्त धम्मदेसना कार्यक्रम आयोजित करणे गरजेचं आहे. नंबर 6, 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त जनजागृती रॅलीचं आयोजन करून व्याख्यानाचं आयोजन करणं गरजेचं आहे. नंबर 7, 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संयुक्त भिंजोर मिरवणूक आयोजित करून सामूहिक पूजापाठाचं आयोजन क्रमांक 3, 4 आणि 5 यांच्या वतीनं करणं गरजेचं आहे. नंबर 8, प्रासंगिक अन्यायकारक घटनांच्या विरोधात सामूहिक निषेध सभा आंदोलने आदींचे आयोजन करण्यात गरजेचं आहे. नंबर 9, या व अशा बाबींच्या योग्य त्या कार्यवाहीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व उत्सव समितीचे गट क्रमांक 3, 4 व 5 अंतर्गत गठन करणे गरजेचं आहे. तिसरा मुद्दा असा की आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्रीमान आनंद कासारेकर यांनी धर्म अधर्म आणि सद्धर्म याबाबत केलेले मार्गदर्शन आपण सर्वांनी श्रवण तर केले आहे, परंतु ते ग्रहण करून आचरणात आणणे गरजेचं आहे, जेणेकरून सर्वांना लाभाचे आणि कल्याणाचे ठरेल असे मला वाटते. आपण सर्व शून्य योग्य असा प्रयत्न म्हणजे सम्यक व्यायाम तसेच योग्य असा निर्धार म्हणजे सम्यक संकल्प करा असा मला विश्वास वाटतो. मुद्दा क्रमांक 4, आजच्या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बुद्धस्तवन व स्वागत गीत सादर करून गट क्रमांक 3च्या महिला समितीने आपला सहभाग नोंदवून सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे मी सर्वांच्या वतीने कौतुक करतो. मुद्दा क्रमांक 5, गट क्रमांक 3ने वर्षावास प्रबोधन मालिकेमध्ये बुद्ध पूजापाठ स्पर्धा घेऊन धम्मचक्र गतिमान करण्यास चालना दिली. या उपक्रमाची मी गटाच्या वतीने प्रशंसा करतो. अशा पद्धतीने आपण सर्वांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आपण सर्वांनी जे सहकार्य केलेलं आहे हे एक प्रकारचं दानच आहे. कारण आपण आपला वेळ या ठिकाणी खर्च केलेला आहे. आपण घर सोडून या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्या पद्धतीने आपण जे सहकार्य केलेलं आहे हे एक प्रकारचं दानच आहे. तर अशा पद्धतीने दानाचं जे कर्म आहे ते आपण या धर्मचळवळ गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी जबाबदारीने ते केलं पाहिजे असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि या सर्व कार्यक्रमातील एक भाग म्हणून राजापूर तालुका पंचायत संघ गट क्रमांक 3च्या वतीने जी सांस्कृतिक समिती आहे त्या सांस्कृतिक समितीच्या वतीने येत्या 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त 16 नोव्हेंबर या दिवशी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आणि पूर्ण जिल्हास्तरीय स्पर्धा आपण घेतो आहोत. आणि त्यानिमित्ताने आपण सर्वांनी जे आपले 8वी ते 12वी मधली मुलं असतील त्यानंतर महाविद्यालय दुसरा गट आहे तर या सर्व मुलांना या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण प्रवृत्त करावं. आणि ही स्पर्धा पाचल या ठिकाणी नंदिनी उद्धव श्रावस्तीनगर या ठिकाणी केलेली आहे. आणि ती 16 नोव्हेंबरला आपण ती संविधान दिनाच्या अगोदर घेतो म्हणजे त्या दिवशी आपला तो कार्यक्रम विस्कळीत होणार. तर ती 16 तारीखच्या अगोदर जे काही वक्तृत्व स्पर्धेचे नावं असतील ते आपण घ्या. आणि ही स्पर्धा संविधान ह्या एका विषयावरच आहे की जेणेकरून जे हे या
योजना आहे ती संविधानापर्यंत पोहोचावी, त्याच्यामध्ये काय उद्देश केलेला आहे ते सर्व त्यांनी त्याने वाचावं असा हा प्रयत्न आहे. तर तो सफल करण्यासाठी आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये आपल्या जी मुलं असतील, आता आपण आपल्या या भागामध्ये आपण प्रयत्न करूया, कारण ही जिल्हास्तरीय ठेवलेली आहे. जिल्ह्यातून किती ही मुलं येतील, त्यांना किती शक्य होईल हा भाग वेगळा आहे, परंतु आपण प्रयत्न करतो आहोत. तर त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि निश्चित स्वरूपात आपण सहकार्य करा. आणि मग अशी मी जे गट क्रमांक 3, 4 आणि 5च्या वतीने आपल्याला नेमकं काय करायचं हे जे सांगितलं हे आपल्याला कळण्यासाठी की नेमकं पुढे आपल्याला कशा पद्धतीने काम करायचं आहे. तर त्यासाठी आपण सर्वांनी तिन्ही गटांनी या कार्यक्रम जे नियमित आहे ते करण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी कटिबद्ध राहूया अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी समाप्त करतो. जय भीम, जय भीम. यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये भविष्यामध्ये वाटचाल कशा पद्धतीनं गट 3, 4, 5 करणार आहे एक पार्श्वभूमी आपल्याला दिलेली आहे. तशा पद्धतीनं आपण सर्वांनी या कार्यासाठी सहभाग नोंदवायचा आहे. या ठिकाणी आता आपण चांगल्या पद्धतीनं धर्मप्रवचन ऐकलेलं आहे. कासारडेकर गुरुजींबद्दल मला 4 वेळा आठवतात. विचारांच्या मशागतीला आचारांचा ट्रॅक्टर पाहिजे, विचारांच्या मशागतीला आचारांचा ट्रॅक्टर पाहिजे, रसिकपणा रिजवाया एक अभिनव दुसरे ॲक्टर पाहिजे, सुस्थिर जीवन जगण्या संततमा शेप्टर पाहिजे आणि आनंद कासारडेकर सारखं कॅरेक्टर पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल वक्ते मोठ्या आवाजात बोलणं नाही, आपल्या वाटत जबरदस्त बोललं. त्यांचा आवाज हा अतिशय मृदू आणि शांत संयमी आहे. त्यांच्याबद्दल जेव्हा माहिती घेतली तेव्हा कार्यक्रमाने सांगितलं ते कमी आवाजात बोलतात, म्हणजे बाईक चांगला पाहिजे, शिक्षण चांगली पाहिजे म्हटलं अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे आणि त्याबद्दल तुम्हाला तुमच्यापर्यंत ते प्रवचन केलेलं आहे. धन्यवाद. तुम्हाला एक निवेदन देतो आहोत. आपल्या सर्वांची सर्वसामान्य सभासदांना, सर्वसामान्य समाजातील घटकांना आर्थिक सहाय्य करणारे आपले कामधेनू सहकार परिषद डॉक्टर बाबासाहेब नागरिक संस्था या पतसंस्थेचा 35वा वर्धापन दिन 14 ऑक्टोबर या संस्थेची स्थापना असल्यामुळे 35वा वर्धापन दिन याच ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी सुद्धा जशी आज उपस्थिती आहे तशीच उपस्थिती आपण या कार्यक्रमासाठी द्याल अशी सर्व संचालकांच्या वतीनं मी विनंती करतो. या ठिकाणी सकाळी 10 वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याला अर्पण केला जाणार आहे. महापुरुषांचे पूजन होईल, मान्यवरांचं स्वागत होईल आणि या ठिकाणी ज्यांनी कवडे गाव हे मधाचं काम केलेलं आहे ते उद्योजक आदरणीय डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई साहेबांचा सत्कार या ठिकाणी संस्थेने केलेला आहे. त्यानंतर अध्यक्षांचं प्रास्ताविक, मान्यवरांचं मार्गदर्शन आणि आभार प्रदर्शन होईल असा हा कार्यक्रम आहे. तरी सुद्धा आपण सर्वांनी या कार्यक्रमाला जाऊन सहकार्य करायचं आहे. प्रास्ताविक झाले, वंदना झाली, अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाची शोभा आली, आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली, शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली. प्रतिमांना प्रथम या ठिकाणी मी त्रिवार अभिवादन करतो आणि विनम्र असं अभिवादन करतो. विचार मंचावरील सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे आजच्या या आयोजित अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माझ्या सर्व धर्म बांधवांना, भगिनींना, त्याचप्रमाणे विविध संस्थेतून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व अशा माझ्या प्रतिष्ठित धर्म बांधवांना सविनय असा जयभीम करतो. याच ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाचा सांगता कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. तरी या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत असताना आपल्या बुद्ध पूजापाठाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. त्या आपल्या पाचलच्या महिला मंडळाच्या भगिनी, या सर्व भगिनींचं मी या ठिकाणी आयोजित 3, 4, 5 व संस्कार समिती गट क्रमांक 3च्या वतीने या ठिकाणी मी मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी जे स्वागत गीत सादर केलं त्या स्वागत गीताचा कार्यक्रम हा गट क्रमांक 3च्या सर्व पदाधिकारी महिला मंडळांनी या ठिकाणी जो स्वागत गीताचा कार्यक्रम केला त्यांचं सुद्धा या ठिकाणी
आयोजित 3, 4, 5 गट क्रमांक मान्यवर पदाधिकारी सभासद त्याचप्रमाणे संस्कार समिती गट क्रमांक 3 यांच्या वतीने या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या वर्षावास सांगता कार्यक्रमाला ज्यांचं बहुमूल्य वेळ आणि बहुमूल्य विचार असे आपणाला या ठिकाणी त्यांनी सांगितले ते आमचे कासार्डेकर गुरुजी यांचं सुद्धा मी या 3, 4, 5 व गट क्रमांक समिती 3 यांच्या वतीने मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपण सर्वजण त्याचप्रमाणे विशेष म्हणून आपल्या राजापूर संघाचे आयुष्यमान प्रकाश वळंजू हे या ठिकाणी पत्रकार आहेत आणि संपूर्ण कार्यक्रमाचं त्यांनी या ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण केलं. त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आमच्या या 3, 4, 5 गट क्रमांक व संस्कार समिती गट क्रमांक 3च्या वतीने मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व विविध संस्थेतून आलेले सर्व मान्यवर त्याचप्रमाणे आमच्या गट क्रमांक 3, 4, 5 हे या गटातील सर्व मान्यवर आजी माजी पदाधिकारी संघ प्रतिनिधी गट प्रतिनिधी या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. कारण त्यांच्या सहकार्यामुळे आज आम्ही या पाचर या ठिकाणी अध्यक्ष महोदयांनी सांगितल्याप्रमाणे की मध्यंतरच्या काळात आपला जो या ठिकाणी जो काळ स्थगिती आली होती त्याला पुनर्भरण देण्याचं काम पुनर्जीवन देण्याचं काम आम्ही या ठिकाणी या 2025च्या सालापासून करत आहोत. आणि पहिलाच कार्यक्रम आपण या आपल्या सर्व लोकांच्या विचाराने आपल्या सर्वांच्या सामाजिक बांधिलकीतून या ठिकाणी हा संपन्न होत आहे. तर प्रथम मी या ठिकाणी आपण सर्व उपस्थित आजच्या या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपणा सर्वांचे गट क्रमांक 3, 4, 5 व संस्कार समिती 3च्या वतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि विशेष करून हा जो कार्यक्रम या ठिकाणी आपणाला संपन्न करण्यासाठी आमच्या मनात 3, 4, 5 3ला हे अगोदरपासून होतं पण 4 आणि 5ला विचाराधीन करण्यासाठी जी संकल्पना आमच्या पुढे मांडली ते संकल्पना मांडण्याचं काम गट क्रमांक 3चे संस्कार समिती सचिव आयुष्यमान प्रमोदजी जाधव सर यांचं मी या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती करेन की त्यांचं स्वागत आणि त्यांचं विशेष असे आभार आपणा सर्वांच्या वतीने होणं गरजेचं आहे. तर मी सर्वांना विनंती करेन की त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि विशेष आभार या ठिकाणी आपण सर्व गटाच्या माध्यमातून 3, 4, 5च्या माध्यमातून त्यांचा विशेष असा आभार या ठिकाणी आपण व्यक्त करत आहोत. प्रमोद जाधव सर यांना विनंती करेन. धन्यवाद प्रमोद जाधव सर. धन्यवाद प्रमोद जाधव सर. आपण केलेल्या मेहनतीचं चीज आज कुठेतरी आम्हाला दिसायला लागलं. आपण अत्यंत असं परिश्रम या कार्यक्रमासाठी घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाची जी आपल्याला सजावट दिसते आणि जी साऊंड सिस्टम आपल्याला दिली ते आमच्या नेरले गावचे पांचाळ बंधू यांचं सुद्धा आम्ही आमच्या या रवी पांचाळ यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि या ठिकाणी विशेष असा आभार व्यक्त करतो आहोत. अध्यक्ष महोदयांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी पुष्प देऊन त्यांचं स्वागत आणि आपण या ठिकाणी विशेष असा आभार व्यक्त करावा. या ठिकाणी हा कार्यक्रम आपला साखर समारोहाचा आभार प्रदर्शनाने पूर्ण असा झालेला आहे. तरी मी सर्व उपस्थित धम्म बांधवांना विनंती करेन की या ठिकाणी आपल्या अल्पहाराची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आपण बसल्या ठिकाणी त्या अल्पहाराचा स्वाद घ्यायचा आहे. कुठेही आपण आपल्या या ठिकाणी अस्ताव्यस्त असं कुठल्याही गोष्टी पद्धतीचं दर्शन घडवून देणार नाही अशी मी आपल्याकडून हे करतो आशा बाळगतो. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता प्रमोद जाधव सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर सामुदायिक शरणदेखाता होईल आणि प्रत्येकाने आपल्या आदर्शांसमोर एक गुलाब पुष्प किंवा फुलं वाहून त्या ठिकाणी यथाशक्ती धम्मदान सुद्धा करायचं आहे. कारण धम्मदान करण्याची सवय आपल्याला लाभलेली असल्यामुळे एवढा मोठा कार्यक्रम झाला धम्मदान नाही झालं असं मला खंत वाटू नये म्हणून
सर्वांनी तिथं संबंध सुद्धा करायचा आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जे अल्पोपहार आणलेला आहे त्याचे वितरण कार्यकर्त्यांनी करण्याची जबाबदारी स्वीकारावी. कारण सेवा करणं हा सेवाभाव धर्म सांगत असल्यामुळे सगळ्यांनी या कामी पुढे यावं अशी मी विनंती करून आपण या सर्वांनी सर्वते गाथेमध्ये सहभागी व्हायचं आहे. सर्वांनी करा. सामुदायिक करण्यात गाथा. नथी में शरणं गयं बुद्धो में शरणं वरं एतेन सत्यवचनं भूतो मे जयमंगलम्. नथी में शरणं गयं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचनं भूतो मे जयमंगलम्. नथी में शरणं गयं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवचनं भूतो मे जयमंगलम्. साधु साधु साधु. नमो बुद्धाय.